नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागासंबंधी नुकतंच एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये जाहिरात कधी येणार यासंबंधी आपण पूर्ण अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया आजच्या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागासंबंधी आरोग्य सेवक बॅच जी आहे ती आपली लॉन्च झालेली आहे. तांत्रिक प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि तांत्रिक घटक यामध्ये कव्हर केला जाणार आहे. 1999 रुपयाची बॅच आहे. कन्सिडर करत असाल तर तुम्ही नक्कीच या बॅचकडे पाहू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा खरा टॉपिक पाहूया. तर हे जे परिपत्रक निघालेलं आहे हे परिपत्रक आहे 9/7/2026 रोजीचं. 9/7/2026 9/7/2026. मग यामध्ये कोणाकोणाला काय काय निर्देश देण्यात आलेले आहेत पहा मित्रांनो. आरोग्य सेवा संचालक अंधत्व मुंबई, कुष्ठरोग उपसंचालक आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा प्रभारी मंडळ सर्वचे सर्व, हिवताप जिल्हा रुग्णालय, त्यानंतर मनोरुग्णालय पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी सोबतच हिवताप कार्यालय सगळीचे सगळे. पाहूया पुढे काय सांगण्यात. तर महत्वाचा अपडेट जर आहे तो आहे गट क आणि ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाच्या पूर्वतयारीबाबत. मग पूर्वतयारी करा म्हणते शासन. शासन पूर्वतयारी करते म्हणजे शासन तयारीमध्ये आहे जाहिरात टाकण्याच्या, पदभरती करण्याच्या. म्हणून याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहूया पुढच्या ह्याच्यामध्ये काय सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, वरील उपरोक्त विषयांमुळे गट क आणि ड संवर्गाच्या पदभरती 2026 प्रस्तावित आहे म्हणतात ते. प्रस्तावित आहे आणि त्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली व वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करा म्हणते ते. बिंदू नामावली आणि वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करा. मग या वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये ती प्रमाणित करा असंही सांगण्यात आलेलं आहे. यास्तव आपणात कळविण्यात येतं की कार्यालयाच्या अधीनस्थ तुमच्या जे कार्यालय आहेत, दवाखाने आहेत, रुग्णालय आहेत, त्या अंतर्गत गट क आणि ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली, वॅकन्सी मॅट्रिक्स, पेसा व नॉन पेसा, बरोबर आहे, पेसा आणि नॉन पेसा याप्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे 13/7/26 पर्यंत सादर करण्याची कार्यवाही करावी. 13/7/26 म्हणजे काही दिवसानंतरच त्यांना ही कार्यवाही करावी लागणार आहे. आणि त्यानंतर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो काही दिवसातच जाहिरात आपल्या समोर असणार आहे. त्यामुळं हे परिपत्रक आपल्याला एक आनंदाचं वातावरण निर्माण करून जाणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.